नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी जर तुम्हाला असं सांगितलं, की 2 माणसं आहेत, की ज्यांनी एका ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणला. तर तुमच्यापैकी कुणीही या अशा बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तींचं समर्थन करेल का? शाबास रे पठ्ठ्या म्हणेल का? नाही म्हणणार ना? पण थांबा. आज महाराष्ट्र किंवा भारत या दिशेला गेलेला आहे, की जर कोणी बॉम्बस्फोट घडवून आणला, तर त्यांना शाबासकी देणारे लोकं आज महाराष्ट्रामध्ये आहेत. हे बघा हे कालचंच उदाहरण आहे. हे दोघं जण बीड जिल्ह्यामधल्या गेवराई तालुक्यामधलं अर्धमसला नावाचं गाव. या गावामध्ये एका मशिदीमध्ये या दोघांनी काल म्हणजे 30 मार्चला बॉम्बस्फोट घडवून आणलेला आहे. बॉम्ब फोडलेला आहे. या बॉम्बमध्ये त्या मशिदीची भिंत पडली, खिडक्या तुटल्या, खड्डा पडला. बरंच तिथल्या सगळ्या गोष्टींची पडझड झाली. हे सगळं आज मीडियावर जेव्हा बातम्या येत होत्या, खरं तर त्याच्या बातम्या फारशा आल्या नाही, कारण की गोदी मीडिया आहे सगळा आणि दहशतवादी किंवा बॉम्बस्फोट करणारे जर का हिंदू धर्मातले असतील, तर दाखवायचं नाही असा एक अजेंडा आपल्याकडे आहेच. थोडीफार जी आहे ती खाली फूट लाईन त्यांनी फक्त दाखवली. तर हे असं करणाऱ्या मुलांना जेव्हा बातम्यांच्या खाली मी लोकांच्या कमेंट्स बघते, त्या कमेंटमध्ये तुम्ही बघा, लोकं म्हणतायत, "व्हेरी गुड, छान, जय श्रीराम. आता हिंदू राष्ट्र होणार." हे कुठून येतं यांच्यामध्ये? यांच्यापैकी कोणीही या दोघांच्या घरी उद्यापासून किराणा भरायला जाणार आहे का? कुणीही यांचा जामीन करायला जाणार आहे का? यांच्यापैकी कोणीही जर का यांच्या घरी बायको असेल, आई-बाप असतील, तर त्यांना इथून पुढे मदत करायला कोणी जाणार आहे का? कुणीही जाणार नाही. पण यांना सपोर्ट करायला मात्र हे लोकं येऊन राहिलेले आहे. मला या कमेंट्स वाचून इतकं वाईट वाटलं. मला असं इतकं टेन्शन आलं खरं म्हणजे, की आपण देश म्हणून कुठे जात आहोत? एकीकडे आपले प्रधानमंत्री आहेत, जे की जगात जातात आणि वेगवेगळ्या देशामध्ये जेव्हा जातात, तेव्हा भाषणाची सुरुवात करताना म्हणतात, की "मैं बुद्ध की धरती से आया हूँ." शांतीचं प्रतीक देणारा गौतम बुद्ध जगाला माहिती आहे, जे भारतामधून निघालेलं आहे आणि हे सांगत असताना भारतामध्ये आता असे लोकं तयार होत आहेत, की जे बॉम्बस्फोट तर घडवून आणतातच आहे, पण त्यांना शाबासकी पण देत आहे. भारतामध्ये बॉम्बस्फोट झाले नाही असं नाही. मुंबईच्या ताज हॉटेलवर बॉम्ब हल्ला झालेला होता. मला नाही वाटत त्या हल्ल्याचं कोणी समर्थन केलं. सगळ्यांनी कसाबचा निषेधच केला. त्याला मारायलाच पाहिजे होतं. पण आज या लोकांना वाचवायला लोकं समोर येत आहेत. आता नेमकी ही घटना कशी झाली ते मी तुम्हाला सांगते. आणि हे पोरं हे या मानसिकतेकडे का गेले असतील? यांना असं करणारे कोण आहेत? कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे हे लोक आहेत आणि यांचं काय षडयंत्र आहे? हेही मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या लेकराबाळांना या असल्या गोष्टींपासून दूर ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट 29 मार्च 2025 म्हणजे परवाच्या दिवशी रात्री बीड मधल्या या अर्धमसला नावाच्या गावामध्ये एक कार्यक्रम झाला, संदलचा कार्यक्रम. आता तो कार्यक्रम मी तर कधी पाहिला नाही, पण ऐकलंय की मुस्लिम समुदायामधले लोक यावेळेला खूप काहीतरी कार्यक्रम करतात, गाणे लावतात आणि ते काय वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करतात सगळा रमजानचा हा प्रोग्राम. तो कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये हे 2 मुलं यांची काय नाव आहेत? तर एकाचं नाव आहे विजय रामा गव्हाणे, दुसऱ्याचं नाव आहे श्रीराम अशोक सांगडे. हे दोघ जण या संदलच्या कार्यक्रमाच्या मध्ये घुसले आणि काय म्हणतात, इथं तुमचं काय काम आहे? इथं तुमचं काय काम आहे? ही मस्जिद का बांधली? पाडून टाका, नाही तर आम्ही पाडू. तिथे मस्जिद नव्यानेच बांधलेली आहे, जिचं उद्घाटन ईदच्या दिवशी होणार होतं. तुम्ही पाडून टाका, नाहीतर आम्ही पाडू. म्हणजे का पाडायची होती ह्याला ही मस्जिद? आणि तुमचं इथं काय काम आहे म्हणजे कशावरून म्हणताय? कोणाला म्हणताय तो? तुमचं इथं काय काम आहे? म्हणजे कोण भारताचे नागरिक नाही आहेत का ते? तर हे जे काही आहे त्याच्यानंतर त्यांनी त्याला काही लोकांनी समजावून सांगितलं, सरपंचाने पण समजावून सांगितलं आणि त्यांनी रात्री जिलेटिनच्या कांड्या जमा केल्या. त्या म्हणतात त्यांनी तिथे विहीर खोदण्याचं काम चालू होतं, तिथून ते चोरी केलेल्या होत्या. त्याचा त्यांनी एक रील जारी केला. हा रील बघा मी तुम्हाला दाखवते. तर ह्या रीलमध्ये हा मुलगा दिसतोय आरामात बिडी फुकतोय, सिगरेट ओढतोय आणि ह्या जिलेटिनच्या कांड्या हे इथे दिसत आहेत. त्याच्यासोबत त्यांनी रील बनवला. त्या रीलवर गाणं लावलं त्यांनी, की काय शिस्तीत राहा बेट्या असं काहीतरी गाणं लावलं आणि हे असं करून रात्री हे केलं आणि रात्री 2:30 वाजता या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला. काही लोकांना जाग आली आणि उठल्याच्या नंतर पाहिलं तर तिथे सगळं पडझड झालेली होती. आता हा जो विजय रामा गव्हाणे आहे, हे दोघही जण तिथून पळून जाताना दिसले. यांचं घर सुद्धा त्या मशिदीच्या 200 मीटरच्या अंतरावरच आहे असं म्हणतायत. आणि त्याच्यानंतर हे दोघे जण पळून गेले.
आपल्या मावशीच्या गावात गेले, त्यांच्या शेतामध्ये लपून राहिले. दुसऱ्या दिवशी त्या गावकऱ्यांनी त्यांनी पोलिसमध्ये कंप्लेंट केली आणि आले. त्याच्यानंतर एटीएस आलं, त्याच्यानंतर सुरक्षा पथक आलं. मग सगळे चौकशी करणारी इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम आली आणि मग या दोघांना पोलिसांनी पकडलं. आता ह्या दोघांना जे पोलिसांनी पकडलेलं आहे, यांच्यावर किती भयंकर गुन्हे नोंदवले गेलेले आहे माहितीये? यांनाही लक्षात येत नसेल, यांना असं वाटत असेल, की आपण एखादी मस्जिद पाडली म्हणजे खूप मोठं पराक्रमाचं काम केलं. एवढा मोठा पराक्रम गाजवला आणि त्यांची छाती जर का अभिमानाने फुलून आली असेल ना, तर आता ही छाती आहे ना असा फुसकाबार होईल बघा. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर जेलची हवा काय असते हे जेव्हा यांना कळेल, यांना जर वाटत असेल, की हे भाजपचे लोक आम्हाला वाचवतील, बिलकुल वाचवायला येत नाही. तुम्हाला माहिती असेल, की वैभव राऊत म्हणून हिंदू गोवंश समितीचा त्याच्या घरामध्ये 8 बॉम्ब सापडले, त्याच्या गोदामामध्ये 12 बॉम्ब सापडले, बॉम्ब. आणि हे सापडले म्हणून त्याला अटक केली होती. फक्त बॉम्ब सापडले होते त्याच्याकडे, तर त्याला अटक केली. 5 वर्ष जेलमध्ये होता आणि आता त्याला थोडा काळासाठी जामिनावर सोडलेला आहे. 5 वर्षानंतर या पोरांना सुद्धा जेव्हा कळेल ना, की आपली उमेदीची वर्ष या जेलमध्ये जात आहेत आणि कोणी सोडवायला येऊ शकत नाही, सोडवूच शकत नाही. बॉम्बस्फोट हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे यांना सोडवायलाही कोणी येणार नाही. आता यांना कळणार आहे, की आपण काय चूक केली. पण ह्यांना कळून काय फायदा? हे फक्त या 2 मुलांना कळणार आहे. बाकीचे तुमच्या आमच्या घरातले पोरं ज्यांची डोकी या भाजप, या RSS आणि या मनुवाद्यांनी सडवलेली आहे, त्यांचं काय करायचं? आता काही लोक जर तुम्ही पाहिलं ना, तर कमेंट करतायत हा. ह्या पोरांच्या बातम्यांच्या खाली कमेंट्स बघा. लोक काय म्हणतायत? वाट चुकलेले बिचारे तरुण आहेत हे. वाट चुकलेले आणि बिचारे, अरे बिचारेच असतात ते. पण मग ह्या बिचाऱ्यांना त्यांची वाट चुकावीच, यांची वाट सरळ होऊच नये म्हणून ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांना आपण जबाबदार धरणार आहोत की नाही? त्यांना पकडणार आहोत की नाही? आता हे जे वाट चुकतील अशीच शिकवण देणारे कोण आहेत? हे राजकारणी, हे RSS चे संघाचे लोक, हे IT सेल मधून तुम्हाला सतत येणारे मेसेजेस, सतत येणारे जे व्हिडिओ असतात, ज्याच्यातनं तुम्हाला असं उकसवलं जातं, की मुसलमानांना कसं मारायचं, त्यांना चपलीने हाणायचं, काय काय करायचं, त्यांचं सगळं नुकसान करायचं, त्यांच्या दुकानातून काही घ्यायचं नाही. हे जे मेसेज सतत भडकाऊ येत असतात, त्यातून ही भडकलेली माथी आहेत. पण यांना जर वाटत असेल पराक्रम केला, हा काही शिवाजी महाराजांचा काळ नाही आहे, की जेव्हा शत्रूला हरवलं तर जिंकतो माणूस. नाही, कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे कायद्यानुसार चालणार. आणि हे जे कौतुक करणारे लोक आहेत, त्यांना मला सांगायचंय, गुन्हेगाराला सपोर्ट करणं हा पण खूप मोठा गुन्हा आहे. माझी तर मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडे, ज्यांच्या ज्यांच्या कमेंटी अशा आहेत ना, की जे म्हणतात शाबास रे पठ्ठ्या, या सगळ्या अकाउंटवाल्यांना आहे ना पकडायला पाहिजे पोलिसांनी, लवकरात लवकर पकडायला पाहिजे. नाहीतर हे जे असे शाबास शाबास करणारे आहेत ना, या कमेंट वाचून बाकीचे पोरं त्याच्यातून प्रेरणा घेतील. बाकीच्यांना वाटेल, अरे वा, आपलं असं केलं तर कौतुक होतं. अरे कौतुक होतं. हे 2 पोरं आहे ना जेलमध्ये गेलेले आहेत. तुम्हाला ते सांगूही नाही शकणार, की आम्ही काय त्रास सहन केला. त्यामुळे ज्या पोरांना हे वाटत आहे, की भारी आहे, कौतुक होतंय, पण जे सहन करायचं आहे ना, ते यांना सहन करायचं आहे. जे सहन करायचंय ते तुम्हाला सहन करायचं आहे. आणि यांनी तुम्हाला जर वाटत असेल कुठलाही धर्म वाचतो, तुम्हाला जर का असं वाटत असेल ना, की ह्या धर्माने आपल्याला हे शिकवलंय, शिवाने आपल्याला हे शिकवलंय, हे नाही शिकवलं. या माणसाने तर विषाचा प्याला पिलेला होता सगळ्यांना वाचवण्यासाठी. यांना काय वाटलं असेल? यांना असं यांच्या डोक्यामध्ये भरवलं गेलं आहे, की हे जे मुस्लिम आहेत की नाही, ते बाहेरून आलेले आहेत आणि म्हणून काय करायचं, तर त्यांना हकलून लावायचं. बाहेरून आलेले आहेत म्हणून. आता मी त्यांना सांगते हा, आणि ह्या सगळ्यांनाच सांगते, तुमच्या माहितीसाठी आपण सगळेजण, म्हणजे आपल्या सगळ्यांचे पूर्वज हे असे दिसायचे ते. आपल्या सगळ्यांचे पूर्वज 50,000 वर्षापूर्वी आफ्रिकेमधून इकडे आलेले आहेत. दुसरी गोष्ट, 2000 वर्षापूर्वी ब्राह्मण भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये आलेले. हे देवदत्त पटनायक यांनी आपल्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. कोणाकोणाला काढणार आहात? 2000 वर्षापूर्वी जर ब्राह्मण आले असं म्हणलं, तर तुम्ही काढणार आहात का? अजून किती किती लोक ख्रिश्चन आले, त्याच्यानंतर पोर्तुगीज आले. काढणार तुम्ही किती लोकांना आहात? 140 कोटी पैकी जर 30-40 कोटी लोकसंख्या मुसलमानांची असेल, एवढ्या लोकांना तुम्ही काढू शकणार आहात? आणि यांना जर काढायचं म्हटलं तर भारत डिस्ट्रॉय होणार. का काढायचं? हा सगळ्यांचा देश आहे. आणि जर नसेल तर मग मागे 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 जायचं आणि सगळ्यांनी नाही का निघून जायचं आफ्रिकेमध्ये, कारण की या भूमीमध्ये तसं कोणीही नव्हतं. दुसरी गोष्ट, यांना असं वाटत असेल की हे मुसलमान म्हणजे वाईट असतात, तर हे बघा, वाईट प्रवृत्ती सगळ्याच धर्मांमध्ये आहे. दहशतवादी प्रवृत्ती हे सगळे यांच्यावरूनच दिसतंय आता आपल्याला.
त्या गोडसेंनी तर गांधींनाच मारलेलं आहे. त्याच्यामुळे दहशतवादी प्रवृत्ती हे हिंदू धर्मामध्ये आहे, मुस्लिमांमध्येही आहे. पण माझं तर आवाहन आहे मुस्लिम समुदायाला पण, असे कुठल्याही कट्टर लोकांना वाढू नका देऊ. आणि खरंच हे कुठल्याही देशासाठी चांगलं नाहीये. यांना जर वाटत असेल ना, की मुसलमानांनी काय केलंय म्हणून त्यांना हाकलून लावायचं, तर या भारतामध्ये 1857च्या युद्धाचं नेतृत्व बहादूरशाह जफरनी केलेलं आहे. इंग्रजांच्या विरोधात लढले, लढता लढता मेले. त्यांचे 2 पोरं इंग्रजांनी मारून टाकले, कारण तो त्यांच्या विरोधात लढत होता म्हणून. मौलाना अबुल कलाम आझाद, खान अब्दुल गफ्फार खान, बेगम हजरत महल, अशफाकुल्ला खान फाशी गेलेला आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. त्याच्यानंतर इथं काहीही असं नव्हतं, हे आत्ता सडवलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की कृष्ण भक्ती, सगळ्यात मोठा कृष्णाचा भक्त कोण होता? रसखान नावाचा कवी, ज्याने कृष्णावरची कितीतरी भक्तिगीतं रचलेली आहेत. तर हे जे काही धार्मिक तुमच्या डोक्यात फसलेलं आहे ते प्लीज काढून टाका. आणि जे जे देश असे कट्टर झालेले आहेत ना, ते बर्बाद झाले. अफगाणिस्तान, धर्म डोक्यात गेला. मी म्हणत नाही मुस्लिम धर्म डोक्यात गेला, त्यांना फक्त एवढंच होते ना, आमचा धर्म भारी, तो डिस्ट्रॉय झालेला आहे. सिरिया आहे, सोमालिया आहे, या सगळ्यांच्या डोक्यात धर्म गेलेला आहे. याशिवाय युगोस्लाविया, युगोस्लाविया काय मुस्लिम धर्मीय देश नव्हता की जो बर्बाद झाला म्हणून. युगोस्लावियामध्ये त्यांना असं वाटत होतं, नाही आपण सर्बियन लोक आहोत, आपण लय भारी आहोत, त्याच्यामुळे बाकीच्यांना काढून टाकायचं. तोही देश डिस्ट्रॉय झाला. रवांडा बघा, एक जाती आहे तिथली, तीच जात भारी, बाकीचे जातीतले फालतू, म्हणून त्यांनी जो संघर्ष केला त्याच्यात तो देश बर्बाद झाला. इतिहास असं सांगतो की जेव्हा तुम्ही असे 2 गट करता तेव्हा तो देश बर्बादच होतो. त्यामुळे एक लक्षात घ्या, आपण सगळेजण या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाच्या नागरिकांपैकी जे चुकीचे असतील त्यांच्यासाठी कायदा आहे. धर्मावर आधारित नसतं कोण खराब आहे. तुम्हाला पण तुमच्या नातेवाईकांनीच दगा दिलेला असणार आहे. कोणी मुसलमान येऊन तुम्हाला दगा नाही दिला, आणि मुस्लिमांनाही सुद्धा सांगणार आहे, तुमचे नातेवाईकच तुम्हाला दगा देणारे असतात. कुठलाही हिंदू येऊन मुद्दामून तुम्हाला फसवून नाही जात. आणि हे जे कट्टर आहेत, मी त्यांना हिंदू म्हणतच नाही, कारण मी खरोखर खरा हिंदू धर्म मानते. आणि काही लोकांना असं वाटतं की ज्या ज्या देशामध्ये मुस्लिम जास्त आहेत की नाही, ते देश म्हणे हे होतात अफगाणिस्तान सारखे. 1 मिनिट थांबा, तुम्हाला उदाहरण देते. मलेशियामध्ये 61% मुस्लिम आहे, शांततेने राहतोय देश. युनायटेड स्टेट, UAE, दुबई, 90% मुस्लिम लोक आहेत या देशात. आणि आज सगळेजण दुबईला जाण्याचं स्वप्न पाहतात. शांततेने राहतो तो देश. कतार, 77% मुस्लिम आहेत. ओमान, इंडोनेशिया, जॉर्डन, 95% लोक आहेत. हे सगळे देश आहेत जिथे इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम लोक आहेत, तरी ते शांततेने राहत आहेत. आणि दुसरीकडे यांच्यासारखे उदाहरणं आहेत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, की जिथेही मुस्लिम आहेत डिस्ट्रॉय झाले. सांगायचा मुद्दा, त्यांच्या धर्मामुळे डिस्ट्रॉय नाही झाले. फक्त दुबई मधल्या लोकांना असं नाही वाटत की आपण लय भारी, पण अफगाणिस्तानच्या लोकांना असं वाटतं आमचा धर्म लय भारी, आमचा धर्म खतऱ्यात आहे, आणि मग हे करून टाका. त्यामुळे या दोन्ही धर्मातल्या लोकांना माझं सांगणं आहे की हे थांबवा. आणि हे जे कोण आहेत ना, तुम्ही दोघे जण तुमच्या आडनावावरून तुम्ही बहुजन वाटता, आणि या बहुजनांना कोणी सडवलंय यांचे डोके? RSS, भाजप. आणि भाजप मधले लोक म्हणजे कोण? मनुस्मृतीला मानणारे. मनुस्मृतीला मानणे म्हणजे काय? वर्णव्यवस्था. सगळ्यात वरती ब्राह्मण, मग क्षत्रिय, क्षुद्र वगैरे, हे असं उतरंड. सगळ्यात वरती जे आहे त्यांच्याच हिताचं बाकीच्यांनी करायचं, याला मानणारे लोक भाजपमध्ये आहेत. आणि हे असं एका विशिष्ट अभिजनांच्या फायद्यासाठी म्हणून बाकीच्यांची डोकी भडकवण्याचे हे काम चाललेलं आहे. प्लीज तुम्ही थांबवा. तुम्हाला ज्यांनी तुमचे डोके भडकवले त्यांचे मुलं विदेशामध्ये शिक्षण घेत आहेत. भाजपच्या सगळ्या नेत्यांची मुलं चांगलं मॉडर्न शिक्षण घेतात, मॉडर्न आयुष्य जगतात. आपले मुख्यमंत्री यांची बायको मॉडर्न आयुष्य जगते. ते जरी त्यांच्या बोलण्यातनं किंवा त्यांच्या सोबतचे त्यांचे जे काही इतर मंत्री आहेत त्यांच्या बोलण्यातनं हे येत असेल की मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये जाऊन घुसून मारू, तरीही तुम्हाला सांगते ते सगळे लोक छान आयुष्य जगतात. आणि तुमच्या डोक्यामध्ये असं विष भरवून तुम्हाला हे सांगतात की हे असं असं करायचं, आणि तुम्ही हे करता, आणि काय होतं तर आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागतं. प्लीज याच्यापासून तुमच्या लेकरांना दूर करा. त्यांना सांगा या गोष्टी पासून दूर राहा, शिक्षण शिका, खूप अभ्यास करा, खूप पुढे जा, तरच आपल्या देशाचं नाव मोठं होणार आहे, रोशन होणार आहे. आज या सगळ्या गोष्टींवरून मला हे सांगायचं होतं. हे चित्र याच्यासाठीच दाखवले की आपण कुठून आलो. हे जर मागे गेलं तर सगळेजण बाहेरून आलेले आहे. त्यामुळे आता हे खरंच थांबवा, कोण कुठून आलेलं आहे. थांबते.
तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. याच्याविषयीचं अजून डिटेल वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी हे सगळं लिहिलेलं आहे. कुठल्या देशात किती लोकसंख्या आहे आणि ते कसे प्रोग्रेस करत आहेत. थांबते. थँक